नंतर आता तू केली यांनी शहराची राखण्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला सर्वांच्या वतीने सामूहिक दादांचा सत्कार झालेला आहे। तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000 या वाक्याबरोबर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय नाना या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय रामबाबा शेळके, सन्माननीय तालुक्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी नापदे, सन्माननीय साहेबराव डिगुळे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय संभाजीराजे साखर उद्योगचे उपाध्यक्ष सन्माननीय दामोदर नवपुते, सन्माननीय जिल्हा बँकेचे संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय जावेदभाई पटेल या ठिकाणी उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक भागीनाथ शेठ नवपुते, बाजीराव मामा मस्के, सन्माननीय नेते गोपीनाथरावजी वाघ साहेब आणि या ठिकाणी ज्यांचा जन्मदिवस वाढदिवस आहे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे सरचिटणीस कैलासरावजी ढाकणे आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, खरं तर कैलासराव म्हणजे एक उत्साही कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे राजकीय घराण्याचा वारसा पण आहे आणि सक्षमपणे ते त्यांचा राजकीय वारसा चालवण्याचं काम ते या तालुक्यामध्ये करत असतात। मी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची तालुका सरचिटणीसपदी नानांना सूचना केल्याप्रमाणे त्यांची तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती पण केली। तेव्हापासून ते सतत कार्यामध्ये मग्न आहेत। खरं तर ते आज बाजार समितीचे संचालक असते, परंतु त्यांनी स्वतःहून 2 उमेदवार असताना डॉक्टर साहेब त्यांनी स्वतःहून नानांना सांगितलं की मी थांबतो त्यांना द्या म्हणून आणि मी चिडलो त्यांच्यावर। साहेब मला म्हणे का नानांना कोण थांबवलं, म्हणलं नानांनी थांबवलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं मी माघार घेतो। म्हणून असं मनाच्या मोठेपणा असलेलं व्यक्तिमत्व, असं मनाचं मोठेपणा असणारं व्यक्तिमत्व यांचा जो वाढदिवस आहे आणि त्यांचं संपर्क कार्यालय सुद्धा या ठिकाणी आज तालुक्याचं त्यांनी या ठिकाणी उद्घाटन आपल्या समक्ष केलेलं आहे। त्यांचं कार्य असं सामाजिक कार्यात असो, कोणाला मदत करण्यामध्ये असो, ते सतत अग्रेसिव्ह असतात। या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी भगवंत चरणी प्रार्थना करतो की त्यांना भगवंत येणारं त्यांचं आयुष्य सुखी समृद्धीचं भरभराटीत राहू, राजकीय जीवनात त्यांचा अधिकाधिक प्रगती हो आणि सामाजिक जीवनामध्ये आणि त्यांना आयुष्य चांगलं राहावं अशी प्रार्थना भगवंत चरणी करतो। या ठिकाणी वक्ते मोठाले आहेत, मी एक थोड्या वेळात सगळ्याचा वेळ न घेता या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, राधाकिशन पटाडे, दामोदर नवपुते, जावेद पटेल, भागीनाथ नवपुते, त्याचप्रमाणे बाजीराव पाटील मस्के, गोपीनाथ वाघ, रामबाबा शेळके, त्याचबरोबर आपले साहेबराव दिगोळे आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करतो असं कैलासराव पाटील ढाकणे,
आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. आता सांगितल्याप्रमाणे अतिशय तळमळीने काम करणारे कलर टाकणे आणि सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे, त्यांनी सांगितलं ती जबाबदारी पार पाडणारे असे कैलास ठाकरे यांनी स्वतःहून या ठिकाणी आपलं संपर्क कार्यालय सुरू केलंय. आणि या कार्यालयामधून साधारणतः लोकांचा संपर्क होईल, लोकांचे प्रश्न सुटतील, जे प्रश्न त्यांच्यापर्यंत येतील त्यांना सोडवता येतील ते सोडवतील, काही प्रश्न त्यांचे आमदाराच्या पातळीवर असतील तर तेही प्रश्न आम्ही सोडू, काही त्यांना केंद्रीय नेत्यांची गरज भासली तर तेही त्यांना त्या संपर्क कार्यालयातून त्यांना या ठिकाणी प्रश्न सोडवायला संधी मिळू शकते. आणि म्हणून असे कैलासजी ठाकरे यांच्या या कार्यालयातून निश्चितचपणे भारतीय जनता पार्टीच्या कामाला गती मिळेल. भारतीय जनता पार्टीचं काम हे अधिक चांगलं, अधिक पक्क, अधिक लोकाभिमुख आणि अधिक लोकांपर्यंत जाण्याचं कार्यालयातून मार्गदर्शन मिळेल. म्हणजे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आता प्रत्येक गावामध्ये एवढे लाभार्थी करून ठेवले आणि त्यामुळे सगळ्याला लाभ मिळतो, पण त्याच्या काही अडचणी असतात. शेतकरी सन्मान योजना आहे, मोफत रेशन आहे, गॅस आहे, त्यानंतर आणखी आपल्याला विद्यार्थ्याला महिलांना काही सवलती दिलेल्या आहे, आयुष्यमान भारत आहे, अटल पेन्शन विमा योजना आहे, 12 रुपयाचा अपघात विमा आहे, 1 रुपयाचा पीक विमा आहे, असे अनेक लाभ त्याचा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचले. पण याच्यात काही उणीव झाली, काही लोकांचं प्रश्न अपुरे राहिले तर तेही सुद्धा इथं आणून त्यांना सोडवता येऊ शकतात. त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन नक्की इथे मिळेल. भारतीय जनता पार्टी ही आता देशामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं प्रतिनिधित्व आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पूर्ण वेळ काम करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतात. आता काल परवा आपण दूरदर्शनवर पाहिलं असेल, वर्तमानपत्रात पाहिलं असेल की आखाती देशामध्ये म्हणजे सगळे मुस्लिम राष्ट्र आहेत, त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये एक अबुधाबी नावाचं राष्ट्र आहे आणि तिथं आता स्वामीनाथनचं मंदिर की ते त्या सगळ्या आखाती देशातला सर्वात मोठं मंदिर आहे आणि त्या सर्वात मोठ्या मंदिराला त्यांनी काल मोदीजीच्या हस्ते उद्घाटन केलं. इथले जे प्रमुख आहेत त्या राष्ट्राचे त्यांनाच मोदीजींनी 2015 साली आग्रह केला होता की स्वामीनाथन मंदिराला तुम्ही जागा द्या आणि तिथलं ते राजांनी ती जागा पण दिली होती. आणि परवा मोठ्या संख्येने तिथं भारतीय काम करतात, त्यांचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्याला ते स्वतः उपस्थित होते ते राजे आणि नुसते उपस्थित नव्हते तर ते राजे आणि त्यांचे 5 भाऊ हे मोदीजीला रिसीव्ह करायला विमानतळावर सुद्धा होते. आणि त्यामुळे आज मोदीजींना ज्या मुस्लिम देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा मान सन्मान मिळतो. त्याचं कारण की त्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा या सगळ्या देशांना आपण मदत केली, लस आपण पुरवली, कुठलाही भेदभाव केला नाही. त्याचं तेही कारण आहे.
एकूणच राज्यातली आता महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आता अनेक जण सांगतात की भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता काल परवा काँग्रेसही फोडली आणि काँग्रेसचं फोडल्याबरोबर आमचे बाजीराव पाटील आज म्हणत होते मला भाजपमध्ये यायचंय. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ही वेळ का आली त्यांच्यावर? कारण त्यांनी खोड्या केल्या. 2019ला तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या मतदारांनी शिवसेना आणि भाजप ते एकत्र लढली आणि त्याला कौल दिला. 160-65 आमदार निवडून दिले युतीचे, एवढे निवडून दिले एकत्र. त्यावेळेला त्या शिवसेनेच्या नेत्यांनी मोदीजीचा सगळ्या याच्यावर फोटो लावला, पत्रकावर फोटो असायचा. एक सभा अशी गेली नाही शिवसेनेची की तिथं मोदीचं नाव घेतल्याचे मतं मागितले नाही. आणि शिवसेनेच्या जवळजवळ सगळ्या आमदाराच्या सभेत देवेंद्रला बोलवायचं, देवेंद्रला फोन करायचे शिवसेनेचे उमेदवार की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आले तर मला लई लाभ होणार आहे, मी नक्की निवडून येणार आहे, तुम्ही एक तरी सभा द्या. असे शिवसेनेचे सगळे आमदार देवेंद्रजीला गळ घालत होते आणि देवेंद्रजीचे जात पण होते. आता देवेंद्रच्या नावावर मतं मागितली, पंतप्रधानाच्या नावावर मतं मागितली आणि मतं मिळाल्यानंतर निवडून आल्यानंतर अडून बसले आणि मग त्याला विरोध केला. आणि निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर शिवसेना गेली आणि मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष. पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर काय हाल झाले, काय परिस्थिती झाली. ज्या दिवशी देवेंद्रजीला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ दिली नाही त्यावेळेपासून हे लक्षात होतं की हे 5 वर्षे सरकार टिकणार नाही, 5 वर्षे टिकू देणार नाही हे सरकार. आणि म्हणून मोठा गट अख्खाची अख्खा शिवसेना ही वेगळी झाली. आता ती वेगळी झाली. आपण एकनाथराव शिंदेनं मुख्यमंत्री पण केलं, देवेंद्रजी स्वतः मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री झाले. पण हे सगळं घडवून आणलं ते शरद पवार साहेबांनी, हे सगळं घडवून आणलं शरद पवार साहेबांनी. पण त्यांच्यावर पण डोळा होताच आपला. आणि मग त्यांचंही जवळजवळ अख्खं राष्ट्रवादी ही बाजूला सरकली, 40-42 आमदार बाजूला सरकले आणि तेही आपल्या सत्तेमध्ये सामील झाले. आता खरं म्हणजे लोकांना वाटतं काँग्रेसचा काय संबंध, काँग्रेसचा संबंध असा आला त्याच्यामध्ये की मला माहित आहे माझं देवेंद्रचं मी अध्यक्षच होतो त्यावेळेला, निवडणूक झाली तरी महिनाभर अध्यक्ष मीच होतो, दुसरा येत नव्हता तोपर्यंत. आणि म्हणून देवेंद्रजी साहेबांचं माझं बोलणं झालं होतं. मी म्हणलं त्याने 3 जण एकत्र येतील, तर ते म्हणले नाही, शिवसेना कधीच राहायला म्हणजे काँग्रेस शिवसेनेला कधीच बरोबर घेणार नाही. पण शरद पवार साहेबांनी सोनिया गांधीला पटवलं, त्यानं आग्रह केला आणि म्हणून त्यांनी मान्यता दिली. आता काँग्रेसनी मान्यता दिली, सोनिया गांधींनी मान्यता दिली, म्हणून त्यावेळेला हे 3 एकत्र आले आणि 2.5 वर्षाचं सरकार झालं. तेही त्या मानाने आपल्याला मुख्यमंत्री न होऊ देण्यामध्ये त्याही कारणीभूत होत्या आणि म्हणून त्यांनाही धडा शिकवणं भाग होतं. म्हणून ज्या तिघांनी आपल्याला मुख्यमंत्री होऊ दिले नाही त्या तिघालाही आपण आता धोबी पछाड दिली. का देऊ नये? तुम्ही आमच्या खोड्या करा. खरं म्हणजे देवेंद्र मुख्यमंत्री झाले असते यांचा एकही पक्ष फुटला नसता, काही गरज नव्हती. हा तुम्हाला 5 वर्ष लोक विरोधी पक्ष राहून तुम्हाला काय, आम्हाला त्या सत्तेतल्या लोकांना काय करायचं ते करता येत होतं, शिवाय घालता येत होत्या, काही भाषणं करून त्यांच्या चोका काढता येत होत्या आणि 5 वर्षाने लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून आजची परिस्थिती जी आहे ती आता देशभरामध्ये काँग्रेस, आता महाराष्ट्र शिवसेना
ना शरद पवारचा गट. आता राज्यसभेच्या निवडणुका आहे. शरद पवार साहेबांना एकही माणूस उभा नाही करता आला. उद्धव ठाकरेला एकही माणूस उभा नाही करता आला, कारण तेवढे आमदारच नाही त्यांना मतदान करायला, म्हणून माणूस उभा करता आला नाही. आणि आता जे काही विधानसभेला लोकसभेला करतील तर तेव्हा तीच परिस्थिती त्यांची निर्माण होईल. म्हणून भारतीय जनता पार्टीला आज देशाने जगामध्ये जो मान सन्मान मिळतो तो कामामुळे मिळतो. आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीमध्ये आता अधिक लोक नवे लोक येतील. आपण त्या सगळ्यांचं स्वागतच करू. आणि आपली पार्टी लोकाभिमुख कशी आहे, लोकांचं काम करते हे देखील आता आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर कराडे आता आपले केंद्रात मंत्री आहे. अर्थ खातं त्यांच्या हातात आहे. सगळ्या बँकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच कपाटात असतात. त्यामुळे आर्थिक सुधारणा दिसतं ना आपल्याला, आर्थिक सुधारणा. बघा 2014च्या आधी आपल्या गावामध्ये RCCचे घरे किती होते, आता किती आहे. आपल्या गावाच्या कनेक्टिव्हिटी किती होत्या, आता किती आहे, हे सगळं लक्षात येतं. आणि आपली अर्थव्यवस्था वाढल्याचं लक्षण काय, तर आपल्या देशातले 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेच्या वर आली. दारिद्र्य रेषेची खाली काय म्हणायचे, दारिद्र्य रेषेमध्ये काय की ज्याला झोपडीचं घर आहे, ज्याला पत्र्याचं घर आहे, ज्याच्या भिंतीच्या जे कूड आहे, त्याच्या घरात लाईट नाही, ज्याच्या घरामध्ये TV नाही, ज्याच्या घरामध्ये फोन नाही, ज्याच्या घरामध्ये पंखा नाही, ज्याच्या घरात मोटरसायकल नाही, असे जे लोक आहेत ते सगळे दारिद्र्य रेषेच्या खाली. आज तुम्हाला गावात गेलं तर बिगर लाईटचं घर सापडायचं नाही, बिगर TVचं घर सापडायचं नाही, बिगर मोबाईलचा माणूस सापडायचा नाही. याचा अर्थ तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून हे सगळं घरात येतं. म्हणून 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. हा आपल्या भारताच्या लोकांचा आकडा नाही, हा आकडा आहे जागतिक बँकेचा. जागतिक बँकेचा सर्वे. आणि म्हणून आज आपली परिस्थिती जी जगामध्ये सुधारते ते मोदीजीमुळे सुधारते हेही आपण लक्षात घेतो. डॉक्टर कराड आता आपल्या त्या खात्यामध्ये त्याची पण लवकरच पाळी येणार आहे असं मी ऐकतोय. मला माहित नाही काय होईल ते, पण त्याची सुद्धा पाळी येणार आहे लोकांपर्यंत मतं मागायला. मागच्या वेळेला मी त्यांचा मतदार होतो, पण बिनविरोध झाल्यामुळे चहा सुद्धा पाजत नव्हते कोणी, कारण गरजच पडली नाही कोणी आमदारला भेटायची. पण आता जर तशी वेळ आली तर मग आता मी तर मतदार नाही, याच्यात कोण मतदार आहे माहित नाही त्यांचे, पण तुम्ही हे मतदार सामान्य नाही, जावेद आहे त्यांचं मतदार, जावेद मतदार आहे. आणि म्हणून मला आपल्याला डॉक्टर मी एक पत्र तुमच्या खात्याला पण दिलं होतं. आता मी ग्राम विकास खात्याला पण पत्र दिलं, पण अजून काही त्यांची मंजुरी आली नाही. आम्हाला धारटा पाटा ते आडगावचा रस्ता जो आहे तेवढं सिमेंटही करायचं आहे. तुमच्याकडे नाबार्ड आहे, नाबार्डला लय पैसे राहतात. जर तुम्ही जर तेवढं तातडीने करून दिलं तर त्याचाही उपयोग होईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. चिटणीस कैलास साळुबा ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हातानं उद्घाटन झालं असे उद्घाटक आपल्या सर्वांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि फुलंब्री विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बागडे नाना, या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांना 3 दिवसापूर्वीच केम्ब्रिजची डिग्री मिळाली, डॉक्टर डिग्री मिळाली, मी स्वतः पाहिली, त्याचं स्वागत पहिलं मीच केलं दिल्लीमध्ये, असे डॉक्टर राधाकिशन बापू पठारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी संभाजीनगर जिल्हाचे उपाध्यक्ष रामबाबा शेळके, दुसरे उपाध्यक्ष अशोकजी नापदे, साहेबराव दिघोळे, दामोअण्णा नवपुते, जावेद पठाण,
बाजीराव पाटील मस्के, भागीनाथ नवपुते, गोपीनाथ वाघ, हरिश्चंद्र घोगे, संजय शिंदे, माजी सरपंच दगडू वाघमोडे, पोपट बेळगे, डॉक्टर भगवान नागले, बागचंद नाना ठोंबरे, अमोल दळेकर, ऋषिंदर हुसे, रामदास फड, गणेश नागरे, मोहन आगाव, रामराव गित्ते, आता सर्वच मला माहिती आहे. वाघ चिंचोलीचे सर्वच बंधू आणि भगिनीनो, अत्यंत आज कैलासने जी स्टेप घेतली अत्यंत महत्वाची. कारण कार्यकर्ता पदाधिकारी झाला तर जनतेची कामं केली पाहिजे, म्हणून त्यांनी कार्यालय केलं, कार्यालय सुरुवात केली. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. नुसतं कार्यालय ओपन करून जमणार नाही, त्याच्यामध्ये एखादं कॉम्प्युटर ठेवा, एखादा कॉम्प्युटर चालवणारा माणूस ठेवा आणि चहा पाण्याची व्यवस्था करा. आलेल्या लोकांना जाता येता ते उघडं दिसलं पाहिजे कार्यालय, लोकांच्या तक्रारी नोंदवल्या पाहिजे आणि नोंदवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि ते कराल. कारण तुम्ही असाल किंवा मी असाल, आपण नानाच्या नेतृत्वात मोठे झालेलो. मला आठवत आहे नाना यांचे, मी तर राजकारणात नव्हतो पण यांचे वडील आणि ते तुमचे बरोबर काम करत होते. तर अशा या कार्यालयास मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे कार्यालय कार्यान्वित एक चांगलं कार्यालय या भागातलं व्हावं अशी मी अपेक्षा बाळगतो. जसं नानाने राजकीय परिस्थिती सतीश सांगितली तसं आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण नशिबान आहोत. कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही गुड मॉर्निंग कोणी म्हणत नाही, नमस्कार कोणी म्हणत, आपण राम राम म्हणतो. राम आपलं हे आराध्य दैवत. आपल्या वडील असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांचे पंजोबा असतील, 10 पिढ्यापासून आपण अयोध्येला जाऊन रामाचं दर्शन करू शकलो नाही. पण आपल्याला जर ते कोणी करून दाखवलं असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी केले. राजकारण कोणाचं परमनंट नाहीये, ते कोणी परमनंट नाहीये. पण परमनंट जर काही असेल तर देव, देश आणि धर्म. देव परमनंट आहे, देश परमनंट आहे, धर्म परमनंट आहे आणि त्याला प्रोत्साहन कुणी दिलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलं. म्हणून तुम्हाला आठवत असेल गाणं लागायचं की हम मंदिर वही बनाएंगे, ऐकत होतो आपण गाणं आणि याच्यावर नाचायचो आपण, सगळे पोरं नाचायचे, कार्यकर्ते नाचायचे. पण विरोधक म्हणायचे काँग्रेसवाले मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. आता तारीखही बतावली, दाखवली आणि उद्घाटनही करून दाखवलं. म्हणून मोदी साहेबांनी जे काम केलं ते हिंदूसाठी सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रत्येक लोकसभेला एक ट्रेन मिळणार आहे. ते कधी मिळेल मला माहित नाही, पण कार्यकर्त्यासाठी ट्रेन आहे. जालना असेल, संभाजीनगर असेल, पक्षाच्या मार्फत 48 ट्रेन 48 लोकसभेला मिळणार आहेत. तर त्या दिवशी आपण जावं. मी पण येणार आहे. काल विश्व हिंदू परिषदची ट्रेन गेली. काल सकाळी 6:30 वाजता मी स्टेशनवर होतो आणि आम्ही त्यांना हिरवा झेंडा दाखवून, भगवा झेंडा दाखवून त्यांना आम्ही ती ट्रेन रवाना केली. एकंदरीत नानाने सांगितल्याप्रमाणे नानाने राजकीय विश्लेषण केलं. पण जगामध्ये जर 2014 पूर्वी पाहिलं तर भारत देश एक आतंकवादी देश, भारत देश एक गोरगरिबाचा देश, भारत देश म्हणजे भ्रष्टाचाराचा देश असं पिक्चर होतं. काँग्रेसच्या काळामध्ये लाखो करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर येत होते. आतंकवादी शहरात येऊन हमले करत होते आणि गरिबी वाढलेली होती. म्हणजे भारताची इकॉनॉमी फ्रेजाईल 5 म्हणायची, म्हणजे खालून 5वा नंबर होता. पण मोदी साहेबांच्या काळामध्ये ती इकॉनॉमी 10व्या पासून 5व्या नंबर म्हणजे जगामध्ये 5वा नंबर आपला. आणि मोदी साहेबांनी सांगितले की 2026 पर्यंत मी 3ऱ्या नंबरला नेणार, ही इकॉनॉमी 3ऱ्या नंबरला आणणार. आणि नानाने जसं सांगितलं, मी अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे 2014ला आपल्या 140 कोटी जनतेचं जर पर कॅपिटा इन्कम घेतलं, उत्पन्न घेतलं तर 90,000 एका माणसाचे एका दिवसाला उत्पन्न होतं भारत देशाचं. पण आता 2 लाख झालं, म्हणजे डबल झालं. आम्ही जे बजेट प्रेझेंट केलं आता, तर ते देशाचं बजेट 2014ला फक्त 16 लाख कोटी होतं आणि आता काल जे बजेट आम्ही प्रेझेंट केलं 48 लाख कोटी, म्हणजे 3 पटीनं उत्पन्न वाढलं देशाचं या 10 वर्षामध्ये. तर एकंदरीत देश हा विकसित भारत होतोय.
आणि विकसित भारत करण्यासाठी मोदी साहेबांनी संकल्प केलाय की जसं भारताला आपल्या पूर्वजाच्या म्हणजे 1000 वर्षापूर्वी भारत देशाला सोन्या की चिडिया असं म्हणत आहे. तर सोन्याचे इथं म्हणजे खान असायच्या, इतका चांगला देश होता. पण मोगलांनी अतिक्रमण केलं, इंग्रजांनी अतिक्रमण केलं आणि भारत देशाची जी वाईट परिस्थिती झाली होती ती सुधारण्याचं काम मोदी साहेब करतात. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं आहे. पण विकसित राष्ट्र करायचं असेल तर प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी काम करावं लागेल आणि प्रत्येकाला सुविधा मिळाव्यात म्हणून बँकेच्या माध्यमातून सगळ्या सेक्टरला, रस्त्यावर काम करणारा कामगार असेल, शेतकरी असेल, मजदूर असेल, महिला असेल, युवा असेल, अत्यंत सोप्या दृष्टीनं कर्ज देण्याचं काम केलंय आणि कर्ज मिळवून प्रत्येकाने आपापलं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि आपल्या भागात व्यवसाय केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. मी तुम्हाला योजनेचे पुस्तक देतो कैलास, सगळे योजना सुद्धा शेतकऱ्यांना इथून बसून कळल्या पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे कुठल्या कुठल्या योजना शेतकऱ्यासाठी आहेत, कुठल्या कुठल्या योजना कामगारासाठी आहेत, कुठल्या योजना महिलांसाठी आहेत. म्हणून आपण हे कार्यालयाचा उपयोग झाला पाहिजे आणि आपण या भागामध्ये आपले तालुका अध्यक्ष आमचे डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपला तालुका आणखी विकसित कसा होईल त्यासाठी सुद्धा करण्याची गरज आहे. तुम्ही सर्व शेंद्राच्या बाजूचे आहेत म्हणून मी सांगून इच्छितो आहे का रामबाबा, मी शेंद्रा ते वाळूज उड्डाणपूल करतोय, त्याच्यावर पेट्रोल टाकायचा प्रयत्न करतोय. गडकरी साहेबाकडे गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं होतं की तयार करा, आम्ही प्रोजेक्ट तयार केला, पण यावर्षी पैसे मिळाले नाही. कालही मी त्यांना भेटलो तर ते म्हणाले की तुम्ही एक रस्ता नाना असा सांगा म्हणले की 50 किलोमीटर रस्ता जो नाबार्डचा जो नॅशनल हायवेचा होता ते आम्ही राज्य शासनाला देऊ आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हा तुमचा रस्ता PWDचा आहे, शेंद्रा टू वाळूज, हा आमच्याकडे द्या म्हणजे आम्ही त्याच्यावर काम करू शकू. त्यासाठी मी रस्ताही शोधून काढला, चीफ इंजिनियरला भेटून ते प्रकरण करतो आणि त्याच्यावरती आपण एकच उड्डाणपूल तुम्हाला शहरामध्ये शेंद्र्यापासून वाळूज पर्यंत एक राहील, 7 ठिकाणी त्याला खाली उतरायची जागा आहे, असा आपला प्रयत्न चालू. बाकी बरंच जवळजवळ 25,000 कोटीचे प्रकल्प या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण मंजूर करतोय. त्यामध्ये शेतकऱ्यासाठी जर कुठला महत्वाचा असेल तर डॉपलर म्हणजे हवामानाचा अंदाज घेणारा यंत्र 150 कोटीचं आहे. आपण खुलताबादला लावतोय, खुलताबादच्या म्हैसमाळच्या डोंगरावरती, तिथून उदगीर पर्यंत, इकडे धर्माबाद पर्यंत, इकडे उत्तर महाराष्ट्र सर्व हवामानाचा अंदाज करेल असं यंत्राला आपण मंजुरी दिली. त्याहीपेक्षा जायकवाडी धरणावरती सी डॉपलर सारखंच आपण एखादा नवा प्रयोग करून फ्लोटिंग सोलार लावतोय, ज्याच्यामुळे 2000 मेगावेट म्हणजे परळीचं दुप्पट 20 दिवसा तयार होईल. ती शेतकऱ्याला दिवसा 20 मिळेल आणि मिळणार नाही, त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल. तर तिथं काही विरोधकांनी परत काँग्रेसच्याच लोकांनी उपोषण सुरू केलं. आम्ही त्यांना भेटलो, मच्छीमारांना काही त्रास होणार नाही, उलट मत्स्य संरक्षण चांगलं झालंय, त्याच्यानं काही फरक पडत नाही, पक्षानं काही फरक पडत नाही. हे माननीय CM साहेब आणि DCM साहेबांशी आमचं बोलणं झालंय आणि तो प्रकल्प केल्यानंतर मराठवाड्यासाठी खूपच मोठी गोष्टी होऊ शकते. त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीड जे माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर केले त्याला 40,000 कोटी रुपये लागले. गजेंद्र शेखावत आमचे केंद्रातले मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर 2 बैठका झाल्या. त्यातला जो आमचा शेअर असतो केंद्राचा 60%, तर ते केंद्रातून मिळणार आहे. ते सुद्धा आपला मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रयत्न चालू आहे. तर एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भ्रष्टाचार करणारे जे छोटे छोटे छिद्र होते ना ते सगळे बंद केले, म्हणून हा पैसा म्हणजे भ्रष्टाचार गळती जी होती ते बंद केली. राजीव गांधी इथं येऊन म्हणले होते आमकास मैदानावरती की 1 रुपया पाठवला केंद्रातून तर फक्त 15 पैसेच शेतकऱ्याला किंवा भागखाली मिळतात, 85% पैसे हे भ्रष्टाचारामध्ये जातात. ते मोदी साहेबांनी शून्य केले आणि हे मोदी साहेबांनीच केलं. म्हणून आज आपल्याला पैशाची अडचण नाही. मी जास्त वेळ बोलतोय मला कल्पना आहे, पण नानांनी एक विषय म्हणला नाबार्ड. तर नाबार्डचं नाना मागच्या वेळेस आम्ही जे नाबार्डचं बजेट होतं 750 कोटी, त्याच्यानंतर मी फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं तुम्हाला जेवढं मला मागायचं तेवढं मागा, पण माझे मात्र 200-250 कोटी ठेवा, माझ्या म्हणजे औरंगाबाद लोकसभेला. तर ते 250 कोटी रुपये, कन्नडला 120 कोटी रुपये,
वैजापूरला 80 कोटी रुपये आणि गंगापूरला 50 कोटी असे 250 कोटी रुपये मला दिले आणि मी 1250 कोटी रुपये एक्स्ट्रा दिले. म्हणून नाना मी विनंती करतो आपल्याला, हा एकच रस्ता नाही, तुम्हाला या भागातले जे काय करायचं असेल एक प्रस्ताव जर तुम्ही राज्याकडे दिला तर राज्याकडून आम्ही रिकमेंड करून घेऊ आणि आपल्या भागातला विकास करू. आता कन्नडमध्ये जो मोठा पूल होता सासेगाव नदी, सासेगावचा ना 15 कोटीचा ब्रिज, तो पण मंजूर झाला. तर 20 तारखेला मी त्याचं भूमिपूजन करतो. तर एकंदरीत आपल्या सर्वांना आध्यात्मिक दृष्ट्या असेल, विकासात्मक दृष्ट्या असेल, भ्रष्टाचार कमी असेल, आंतरराष्ट्रीय लेवलला असेल, सीमेवर असेल, सर्व ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकास होतो. म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण काम करून, मोदी साहेबांनी सांगितलंय की आम्हाला 400च्या वर जागा जिंकायच्या, 400च्या वर. पण दुर्दैव असं आहे की संभाजीनगर जागा आपल्याला मतदान मागच्या वेळेस होऊ शकलं. इम्तियाज जलीलला आपल्या चुकीमुळे तो निवडून आला, त्यांनी आपल्या विरोधात मतदान केलं. मोदी साहेबांना मतदान केलं नाही प्रधानमंत्री होताना. म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांना 3ऱ्या टर्म मध्ये प्रधानमंत्री तर होणारच, पण जसं जालनाचे खासदार मोदी साहेबांना मतदान करतात तसं संभाजीनगरचे खासदारने सुद्धा मोदी साहेबांना मतदान केलं पाहिजे, म्हणून आमचा प्रयत्न आहे. तर हे करण्यासाठी मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांच्या वतीनं आपले बर्थडे बॉय कैलास ढाकणे यांचं अभिषेचन करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि हे कार्यालय या जाता येता अजून एखादं शटर द्या, मोठं करा आणि तिथं बसायची चांगली व्यवस्था करा आणि शेतकऱ्यांची आणि सर्वांचं एक मार्गदर्शन करणारं केंद्र असावं, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि ह्याच बरोबर CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर कलेक्टर देत असतात, ते कॉम्प्युटर ठेवून तुम्ही तिथं उघडा, त्याच्यात सगळ्या स्कीम बद्दल माहिती तुम्हाला मिळते, तिथं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. आणि मोदी साहेबांच्या सगळ्या स्कीम, उज्ज्वला गॅस असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, सगळ्या स्कीम इथून लोकांना माहिती द्यावी, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. देणार नाही. आणि जी माझी मित्रमंडळी ही तर माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे, त्यांना पण मी कधी तडा जाऊन देणार नाही, हा तुम्हाला विश्वास देतोय. आणि नानानं जे सांगितलंय रोडचं काम, नानानं हाती घेतलंय, ते काम कम्प्लीटच केल्याशिवाय राहत नाही. आणि नाना आमची एक विनंती, आमच्या गावात एक ड्रेनेज द्यायचं आणि चंबरचं सेफ्टी टँकचं एक थोडंसं हे अडचणीचं काम होतं. आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सगळे आले, आपण ते निवेदन स्वीकारावं असं मी विनंती करतो आणि सभा संपल्यास जाहीर करतो. धन्यवाद. आणि आपले मस्के साहेब, पहिला साहेब यांचं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.